एकीकडे या सगळ्या समीकरणांची चर्चा असतानाच ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। कालच ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची पहिली बैठक पार पडली आणि बैठकीनंतर भाजपने शिवसेनेशी युती नको असा सूर धरलाय। ठाण्यात भाजपच्या सर्व 18 प्रांत अध्यक्षांनी शिवसेनेसोबत युती नको असं पत्र जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना दिलंय। युतीमुळे आपलं नुकसान होत असून आपली स्वबळाची तयारी असं मत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रात मांडलेलं आहे। शिवाय मागील काळातही जे संघर्ष केले ते विसरू नयेत असं या पत्रामधून नमूद करण्यात आलंय। दरम्यान ठाण्यामधले भाजपचे नेते संजय केळकर याबद्दल काय म्हणतात ते बघूया। स्वतंत्र लढण्याचं राजकारण आजचं नाहीये। गेल्या अनेक निवडणुका या भारतीय जनता पार्टी शिवसेनेने युतीतही लढल्या आणि युती विना पण लढलेली आहे आणि दोन्ही वेळेला आम्हाला यश हे मिळत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हे कुठल्याही पक्षाचा असो किंवा भाजपने त्यांना वाटत असतं आणि ते स्वाभाविक असतं। परंतु भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जो सकारात्मक योग्य निर्णय होईल त्याच्या पाठीशी राहील। अंतिम उद्देश जो आहे तो या महापालिकेवर आमचा युतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका राहील कार्यकर्त्याची।